नमस्कार. पुण्यातील चर्चेत पोर्शेकार प्रकरण. दोन निष्पाप जीव गेले, देशभर संताप उसळला, न्याय मागितला गेला आणि आता जामीन मिळाल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या कुटुंबातील कथित पार्टी व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. त्यामध्ये नाच, गाणी, गळ्यात पैशाचा माळा आणि चेहऱ्यावरती विजयाचा आनंद. हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा सामान्य माणसाच्या जखमीवरती मीठ चोळणारं दृश्य आहे. कारण प्रश्न आता फक्त एका अपघाताचा राहिला नाही. प्रश्न आहे, या देशात पैशासमोर कायदा खरंच सामान्य आहे का? गरीब माणूस छोट्या गुन्ह्यात वर्षानुवर्ष कोर्टाच्या तारखा भोगतो आणि श्रीमंत लोक महागडी गाडी, महागडे वकील, थोडे दिवस जेल आणि मग बाहेर येऊन पुन्हा राज्यशाही थाटात जल्लोष. समाजाला नेमका कोणता संदेश दिला जातोय ह्या परिवाराकडनं? की पैसा असेल तर जीवाची किंमत झिरो असते, की कायद्यालाही पैशाची भाषा समजते? हा माज फक्त एका घराचा नाही, तर व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. कारण ज्यांच्या आई वडील आपली मुलं गमावली, त्यांच्या घरात अजूनही आसू आहेत आणि दुःख आहे. इथे डान्स, पार्टी आणि पैशाचा दिखावा. लोकशाहीत कायदा मोठा असतो, व्यक्ती नाही आणि पैसाही नव्हे. नाहीतर उद्या सामान्य माणसाचा न्यायावरचा विश्वास संपलेला असेल. आणि जेव्हा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास तुटतो, तेव्हा समाजात फक्त आणि फक्त संताप जन्म घेतो. विचार करा, हा आनंदाचा क्षण आहे का, की हा समाजाच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा? काय नेमकं हे परिवार करते